इराण युद्ध काळामध्ये 16 भारतीय खलाशी हे इराणमध्ये अडकलेले होते। तब्बल 80 दिवसांचा संघर्ष करून ते अखेर रविवारी पहाटे भारतामध्ये परतलेत। डिसेंबर महिन्यामध्ये डिझेल तस्करीच्या आरोपाखाली या 16 खलाशांना इराणनं ताब्यात घेतलं होतं। त्यानंतर त्यांची सुटका 27 फेब्रुवारीला झाली। 28 फेब्रुवारीला युद्धाला सुरुवात झाली आणि त्यांच्या परतीचा प्रवासाचा संघर्ष हा सुरू झाला। युद्ध सुरू झालं त्यावेळी हे सगळेच जण बंदर अब्बास या भागामध्ये होते। तिथून त्यांनी युद्धाची स्थिती याची देही याची डोळा अनुभवली। अखेर भारतीय दूतावासाच्या मदतीने 1800 किलोमीटरचा प्रवास करून ते माघारी आलेत। इराणमधून रस्ते मार्ग त्यांनी अर्मेनिया गाठलं, तिथून ते भारतामध्ये परतलेत। तर 80 दिवस त्यांचा कुटुंबासह संवाद नव्हता। इराणकडून सुटका झाल्यावरती देखील कुटुंबियांशी संपर्क होऊ शकला नव्हता। मायदेशी परतल्यावरती अखेर त्यांनी कुटुंबाला संपर्क केला आणि एबीपी माझानं या सर्वांचा हा थरारक अनुभव जाणून घेतलाय। दोन देशात युद्ध सुरू असताना भारतातले नागरिक कसे अडकले आणि त्या नागरिकांची सुटका कशी झाली, ही सगळी गोष्टी आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत मनोज यादव जी आहेत, त्या जहाजावरचे कॅप्टन सुद्धा आहेत आणि काम कर्मचारी सुद्धा। 50 दिवसांचा संघर्ष, भारतीय रहिवासी, समुद्र, रोड आणि त्याच्यानंतर जेल आणि तिथून सुटका, काय नेमकं घडलं होतं? हे जे आपल्या समोर आज व्हॅलियंट रोजचे जे बोटीचे जे क्रू आपल्या समोर आहे, ते लोक 50 दिवस त्या इराणियन कस्टडीमध्ये होते, त्या जेलमध्ये होते बिनकारण। मी तेवढंच सांगू शकतो की त्यांच्यावरती आरोप होता, जिथे इराणियन मीडियाने पब्लिश केलं होतं की त्यांना कुठला तरी डिझेल स्मगलिंगचा आरोपमध्ये अटक केलं आहे किंवा या कॅप्टनचा केबिनमध्ये काही पैसे आढळले त्यासाठी त्यांना अटक केला। पण ह्या सगळ्या बातमी चुकीच्या होत्या। या लोकांनी जे काही पाहिलं, कारण 50 दिवस जेव्हा तुरुंगात होते तेव्हा त्यांच्याकडे कुठलाही कम्युनिकेशनचा माध्यम नव्हता, मोबाईल नव्हता, इंटरनेट नव्हता, न्यूज नव्हता, त्यांना माहीतच नव्हता की बाहेर काय चाललं आहे। जेव्हा हे बाहेर आले आणि एका हॉटेलमध्ये ठेवला, त्या हॉटेलचा आजूबाजूच्या परिसरामध्ये दिवस रात्र बॉम्बिंग होत होती आणि त्याने तिथे आपला भारतीय दूतावासशी संपर्क करून कसं करून जे काही त्यांनी मॅनेज केलं असेल, त्यांच्याकडे आज पैसे नाही, त्यांच्याकडे मोबाईल नाही, त्यांच्याकडे त्यांचं स्वतःचं पर्सनल बिलॉंगिंग नाही, त्या लोकांनी जसं काही मॅनेज केलं असेल त्या मॅनेज करून ते लोक वाया अल्बानियाचा मार्गाने आज सकाळी मुंबईला परत आले आहे। उस समय की क्या भावनाएं थी आपकी, घर की याद कैसी थी? सर, जब आपके साइड में बॉम्ब गिर रहा हो ना, तो भावनाएं कुछ ज़्यादा काम करती नहीं है, क्योंकि उस टाइम में वो दिमाग भी काम करना बंद कर देता है। वो एक पैनिक सिचुएशन जो होती है कि एक बार इधर भाग रहे हैं, एक बार इधर भाग रहे हैं और यही नहीं पता लगता भाग क्यों रहे हैं। बिकॉज अगर ऊपर से कुछ गिरेगा उसे आप हाथ से तो रोक नहीं सकते, वो तो गिरेगा। जितना इम्पैक्ट उसको डालना है वो डालेगा। शिप में VLSFO है 6000 मैट्रिक टन, वो उसका इम्पैक्ट उसका डबल ट्रिपल हो जाएगा। तो चांस है ही नहीं, आप भाग के भी कुछ नहीं कर सकते। देयर वाज ओनली वन पॉसिबल वे कि हम लोग उस जहाज़ को छोड़ दें, और वही हमने किया। उसमें हमारी हेल्प की एम्बेसी ने। 2-3 दिन लगे फॉर्मेलिटीज़ करने में उनको विद ईरानियन अथॉरिटीज़। फिर जैसे ही वहाँ से क्लियर टू गो आया, हम लोगों ने शिप को छोड़ दिया। एवरीबडी वाज शॉक्ड। जो भी किसी ने देखा हमसे पहले मीडिया में, वो उन्होंने वो ही मान लिया, क्योंकि एटलीस्ट मीडिया में तो था। हमारा ऐसे बात नहीं हो पा रही थी। कुछ दिन तो वो हमें ढूंढ रहे थे कि हम हैं कहाँ, क्योंकि सडनली कॉन्टैक्ट ख़त्म हो गया। फिर कुछ दिनों बाद कैसे कैसे करके कम्युनिकेशन हुआ फर्स्ट टाइम, तब उन लोगों को पता लगा। शुरू के 15 दिन तो फैमिली को पता ही नहीं था। कैप्टन विनोद हैं और सिर्फ उनको पता था। वो एक एलिगेशन था, वो एलिगेशन ही बन के रह गया। वो कभी कुछ प्रूफ नहीं कर पाए। दुख इस बात का है कि 80 दिन उन लोगों ने इलीगली हमें डिटेन करके रखा, और जो चीज़ को वो अलेज कर रहे थे वो कभी थी ही नहीं। जर्नलिस्ट रोहित कांबळेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.